किल्ली मिळाली, चांगला शकुन आहे. अशीच एखादी किल्ली गतजन्मातील कोड्यांची मिळेल आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असं आता वाटायला लागलंय. त्यानंतर पूनम काकू आजारी पडली आणि आम्ही वाड्यावर गेलोच नाही आणि पुन्हा सगळं ठप्प. ती वेळ होती कोडी उलगडण्याची. आता पुन्हा तशी वेळ कधी येईल देव जाणे. येईल. काही वेळा काही गोष्टी आपल्या हातात नसतात. ते आपल्या शक्तीच्या आणि कुवतीच्या पलीकडच्या असतात. जशी शुभ्रा शास्त्रींना पडणारे स्वप्न म्हणजे काय हे विचारण्यासाठी तुम्ही माझ्याकडे आलात आणि त्यानंतर गतजन्माचा उलगडा झाला. तशाच अशा काही गोष्टी असतील ज्यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे मला. कोणाचं मार्गदर्शन? माझे गुरु आहेत. भारताच्या उत्तरेला केदारनाथ जवळ राहतात. कुबडीबाई आणि गेल्या जन्मासंबंधीचे आपले प्रश्न घेऊन मी त्यांच्याकडे जायचं ठरवलं आणि त्यांचा फोन आला. त्यांची अवस्था फार चांगली नाहीये. काय झालं त्यांना? वय वर्ष 80च्या पुढचा माणूस. बुद्धी विद्या कितीही असली तरी काळासमोर कोणाचंच चालत नाही. आजवर आयुष्यात त्यांच्याकडून खूप काही शिकलो, पण आज त्यांना माझी गरज आहे. त्यामुळे पुढचे 8-15 दिवस मी तिथे चाललोय. या दरम्यानच्या काळात आपली भेट होणार नाही म्हणून म्हटलं तुम्हाला आधी सांगावं. तुम्ही निश्चिंतपणे जा, आमची काळजी नका करू. हो, पण तरीही या दरम्यान माझ्याशी संपर्क करायचा असेल तर हा माझा तिथला नंबर. तिथे गेल्यावर काय होईल आणि काय नाही हे मला नाही सांगता येणार, पण देवाकडे प्रार्थना करतोय त्यांची तब्येत सुधारू दे. कधी निघताय? आजच रात्री. आजवर इतक्या लोकांचे भूतकाळ पाहिले, पण भविष्य कळलं असतं तर फार बरं झालं असतं असं आज पहिल्यांदा वाटतंय. तू काहीतरी तनिष्काबद्दल सांगत होतेस मला. तंत्र मंत्र जादू टोना या सगळ्या खूप सोप्या गोष्टी आहेत तिच्यासाठी. त्यासाठी दया माया भावना यांचा काहीच अर्थ नसतो. माझ्याच माणसांकडनं जर मला कोणी तोडलं असेल तर ती आहे तनिष्का. माझ्याबद्दल शास्त्रांच्या मनात खूप गरळ ओकली तिने. सगळे संबंध संपले तरी सुद्धा हे सगळं विसरून मी वाड्यावर सोहळ्यासाठी गेले. खूप चांगलं वागण्याचा प्रयत्न केला,
पण एखाद्याच्या मनात जर विषच घालवलं असेल तर आपण तरी काय करू शकतो नाही? माझी सगळी जवळची माणसं दूर केली तिने, वाळीत टाकलं मला सगळ्यांनीच. पण माझं नशीब चांगलं म्हणून तुमच्यासारखी माणसं मला भेटली. पण हे जर तिला कळलं ना तर ते तुम्हालाही माझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न करेल. असं काही घडून आणेल की माझ्याकडून अभिमानला धोका पोचेल आणि तुम्ही माझ्यापासून तोडले जाल. ती तुम्हालाही तुमच्या अभिमानपासून तोडण्याचा नक्की प्रयत्न करेल. या सगळ्यामध्ये एकच गोष्ट आपल्याला वाचवू शकते आणि ती म्हणजे तुमचा माझ्यावरचा विश्वास. त्यामुळे काहीही झालं तरी तुमचा माझ्यावरचा विश्वास ढळू द्यायचा नाही. कळतंय मी काय बोलतेय ते? तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? आता यापुढे तुम्हाला फक्त माझे शब्द ऐकू येतील, जे सत्य आहे, जे योग्य आहे आणि जे फक्त मला योग्य वाटतं तेच तुम्हालाही वाटेल. जगात यापेक्षा योग्य गोष्ट नाही. आता यानंतरचा प्रत्येक शब्द मनावर दाट कोरून ठेवायचा, विसरायचा नाही. सर्वात आधी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायची आणि ती म्हणजे
चल ए माझ्या घरात लपून बसतेस आणि मला चोरडून दाखवतेस हा चल मी काहीही केलेलं नाहीये. काहीही न करणारी माणसं लपून नाही बसत सुलेखा. पण अभि तो वजलवार माझ्याकडे तशी काही कारण आहेत. काय हा तुझी सगळी कारण तुझी सगळी नाटकं पोलीस स्टेशन मध्ये जाऊन दाखव हा पाहिजे तर तुझे तिकीट लावून प्रयोग लावतो. नाही तो वजलवार काय करणार आहे वजलवार. माझा जीव गेला आणि हे खोटं रडणं बंद कर सुलेखा. चल तो तुला माहित नाही अभि प्लीज. हे बघ त्याने तुला काही केलं ना तर जबाबदारी माझी. ओके कसली जबाबदारी पोलीस स्टेशन मध्ये न्यायची नाही खरं काय आणि खोटं कायची शहानिशा करण्याची. मला यायचं नाहीये. तुला यावं लागेल तुझी इच्छा असो नाही तर नसो. चल हे बघ त्याचे परिणाम तुला माहित नाही अभि. ए परिणामांची भाषा मला नाही सांगायची कळलं ना. सगळे परिणाम भोगून झालेत पार ढगापर्यंत जाऊन आलोय मी कळलं. आता इथून पुढे जे मला हवं तेच करायचं. चल काय चाललंय अभिमान. अभिमान हात सोड तिचा. तुम्ही हा मला संशय होताच की हिची मदत करणारा सहृदयी माणूस तुमच्याशिवाय दुसरं कोणी असू शकत नाही. असू दे तिचा हात सोड. मला तुमच्याशी भांडायचं नाही बा. आपण नंतर बोलू. चल अभिमान. मलाही तुझ्याशी बोलायचं नाहीये पण मला मनाविरुद्ध वागायला भाग पाडू नकोस. हे तुम्ही काय करताय बा. अभिमान मला गोळी मारायला भाग पाडू नकोस. Shoot him. Shoot him. I say shoot him. बा विचार कसला करतोयस. शूट just shoot him. सोड तिला. तिचा हात सोड. तिचा हात सोड. सुलेखा अभिमान गोळी घाल. सुलेखा तुमच्यासाठी मला मारणार तुम्ही. हा यू गोइंग टू शूट मी. कम ऑन कम ऑन शूट मी. कम ऑन कम ऑन जस्ट शूट मी. यू परमेश्वर बाजूला साहेब बाजूला साहेब तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय साहेब. नको परमेश्वर काका तू हो मागे. त्यांना मारायचं ना मला मारायचं ना तुम्हाला. कोण कोण मारा मारा मला. सुलेखा अभिमान 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 साहेब बघ कसं करतायत. बा साहेब बा बा काय झालं बा साहेब बा. काय ग कसला विचार करतेस. येत्या काही दिवसात डॉक्टर जोशींची गरज भासायला नको. तसं काही घडणार नाही ना हाच विचार करत होते. आपल्या गुरूंबद्दलचा आदर श्रद्धा काळजी त्यांच्या बोलण्यातनं जाणवत होतं. एरवी डॉक्टर जोशी किती प्रसन्न वाटतात ना. आज खूप काळजीत वाटत होते. असणारच. आज कितीतरी माणसांना निस्वार्थीपणे मदत करतायत ते. आणि ही विद्या ज्यांनी शिकवली आज तेच आजारी आहेत. कोणी हळू हवी. देव खरं आणि त्यांचे गुरु सुखरूप असोत. तसंच होईल. मला असंही वाटतंय की आपले प्रश्न त्यांच्या गुरूंपर्यंत पोहोचावेत म्हणून कदाचित हा योगायोग असेल. तसं झालं तर चांगलंच आहे. त्यांनी जर आपल्याला भेटायला बोलवलं तर आपण नक्की जाऊ.
हां बोल विराज. कसा आहेस? मी मस्त. तू कसा आहेस? पूनम शास्त्री कशा आहेत आता? बरी आहे आता. गुड. का एनी प्रॉब्लेम? नाही नाही, प्रॉब्लेम काय असणार? ऍक्च्युली तू पिऊ विषयी मला विचारलं होतंस. मी तनिष्काशीही बोललो. तिचीही काही हरकत नाही आहे. आता तुमची हरकत नसेल तर प्लीज. अरे हरकतीचा काय संबंध आहे? मी येऊ का तिला न्यायला? नाही, मीच घेऊन येईन तिला उद्या. ठीक आहे, आम्ही वाट पाहतो. थँक्स. मोस्ट वेलकम. ठेवतो फोन. बाय. बाय. विराज पियूला घेऊन येतोय उद्या. खरंच खूप बरं झालं. फक्त पियूसाठी नाही, आपल्यासाठीही. गेले काही दिवस आपल्या घरात जे काही चाललंय त्यामुळे संपूर्ण घरालाच एक मरगळ आल्यासारखी झाली. पिऊ आल्यामुळे ती मरगळ कुठल्या कुठे पळून जाईल. आत्ताच पळाली ती. पकड तिला. फार लांब नसेल गेली. जा जा क्विक जा आणि मला कळव. साहेब तुम्ही तिची काळजी करू नका. तुम्ही मालकांना सांभाळ. मी बघतो तिला. परमेश्वर काका तू बस पटकन. चल चल नको नको. काय म्हणाले डॉक्टर जोशी? काय नाही, ते त्यांच्या गुरूंकडे जाणार आहेत. अर्थात काही इमर्जन्सी लागली तर त्यांनी एक फोन नंबर देऊन ठेवलाय. अरे हो, पियू येणार आहे आपल्याकडे. अरे वा, कधी? उद्यापासून. दिवसा आपल्याकडे असेल. घरात एकटी बसून कंटाळत असेल बिचारी. मीच म्हटलं त्यांना की येऊ दे आमच्याकडे. कसं आहे, त्यांच्याकडे तिच्या वयाचं कोणी नसेल, पण आपल्याकडे आहे ना. अरे पण दादा, प्रथमेश आला नाही अजून गावाहून.